नमस्कार. भगवद्गीतेच्या या विवेचनात आपलं स्वागत आहे. आपण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आहोत. युद्ध सुरू व्हायच्या अगदी काही क्षण आधी दुर्योधन आपल्या गुरूंसमोर दोन्ही सैन्यांची तुलना करतोय. नक्की काय चाललंय त्याच्या मनात? चला अध्याय 1 मधील श्लोक क्रमांक 6 ते 10 मधून थेट दुर्योधनाच्या नजरेतून सैन्याचं हे विश्लेषण समजून घेऊया. तर कल्पना करा, दुर्योधन थेट आपले गुरु द्रोणाचार्यांकडे जातो. त्याच्या मनात एकाच वेळी आत्मविश्वास आहे आणि कुठेतरी भीतीही आहे. तो आपल्या गुरूंना दोन्ही सैन्यांबद्दल काय सांगतो? चला ऐकूया. सुरुवातीला तो पांडवांच्या सेनेतील आणखी काही पराक्रमी योद्ध्यांची नावं सांगतो. श्लोक क्रमांक 6. युधामन्युश्च विक्रांत उत्तमोजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. बघा, तो युधामन्यू, उत्तमौजा, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीच्या पुत्रांची नावं घेतो. आणि मग एक खूप महत्वाचा शब्द वापरतो, महारथी. महारथी म्हणजे काय? तर असा योद्धा जो एकटा हजारो सैनिकांशी लढू शकतो. म्हणजे दुर्योधनाच्या मनात कुठेतरी ही धाकधूक आहेच की पांडवांकडे असे 1-2 नाहीत तर अनेक महारथी आहेत. बरं, आता पांडवांची ताकद सांगून झाल्यावर दुर्योधन आपल्या स्वतःच्या सैन्याकडे वळतो. तो आपल्या गुरूंना काय सांगतो ते पाहूया. 7व्या श्लोकात. अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. इथे गंमत आहे बघा. तो द्रोणाचार्यांना द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ असं म्हणतोय. जणू काही तो त्यांना आठवण करून देतोय आणि खुश करण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतो, ठीक आहे, त्यांचं झालं. आता माझ्या सैन्यात कोण कोण विशेष नायक आहेत ते ऐका, म्हणजे तुम्हाला आपल्या ताकदीचा अंदाज येईल. आणि मग तो मोठ्या अभिमानाने आपल्या बाजूच्या महान योद्ध्यांची नावं घ्यायला सुरुवात करतो. श्लोक 8. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. दुर्योधन मोठ्या गर्वाने सांगतो, आपल्याकडे कोण आहे? तुम्ही स्वतः, म्हणजे द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा. अरे बाप रे, ही नुसती नावं नाहीत तर एक एक जण म्हणजे चालतं बोलतं युद्धच आहे. आणि तो म्हणतो की हे सगळे योद्धे समितिंजय आहेत, म्हणजे युद्धात नेहमी जिंकणारे. ठीक आहे, मोठे मोठे सेनापती तर आहेत, पण युद्ध फक्त सेनापतींवर नसतं नाही का? मग बाकीच्या सैनिकांचं काय? त्यांच्याबद्दल दुर्योधनाला काय वाटतं? चला पाहूया. आता ऐका, तो आपल्या सैनिकांच्या मनोबलाबद्दल काय सांगतोय ते 9व्या श्लोकात. अन्यच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. वाह, काय आत्मविश्वास आहे बघा. तो म्हणतो, फक्त हेच नाहीत, माझ्यासाठी तर असंख्य शूरवीर आपला जीव द्यायला तयार आहेत आणि ते काही साधेसुधे नाहीत. सगळेच्या सगळे युद्धात निपुण आहेत आणि त्यांच्याकडे नाना प्रकारची शस्त्र आहेत. आणि आता येतो तो शेवटच्या टप्प्यावर, दोन्ही सैन्यांची थेट तुलना करतो. हा 10वा श्लोक खरं तर दुर्योधनाचं मन पूर्णपणे उघडं करतो. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्रिदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. इथे दुर्योधन स्वतःच्याच बोलण्यातून आपला अहंकार दाखवतो. तो म्हणतो, आपली शक्ती अपरिमित आहे, कारण तिचे रक्षण कोण करतंय? महान अनुभवी भीष्म पितामह. आणि त्यांच्या सैन्याचं काय? ते मर्यादित आहे, कारण त्याचे रक्षण भीम करतोय. म्हणजे तो भीष्म पितामहांच्या अनुभवासमोर भीमाला कमी लेखतोय. हा त्याचा अहंकार आहे आणि कदाचित हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरणार होती. तर हे विवेचन पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही आध्यात्मिक ज्ञान अनेक भाषांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. यात इंग्रजी, हिंदी, मराठी तर आहेच, पण तामिळ, गुजराती, बंगाली अशा अनेक भाषा आहेत आणि लवकरच अजूनही भाषा यात सामील होतील. आमचा उद्देश एकच आहे, सनातन धर्माचं हे अनमोल ज्ञान अगदी सोप्या, सरळ आणि अर्थपूर्ण पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचावं. त्यासाठीच आपल्या चॅनलवर श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम इतकंच नाही तर महाराष्ट्रातील आणि बंगालमधील संतांच्या कथा यांसारख्या अनेक विषयांवर रोज व्हिडिओ उपलब्ध असतात, तेही अनेक भाषांमध्ये.
जर आपल्याला आमचे हे काम, आमचा हा प्रयत्न आवडत असेल तर ज्ञानकोशला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला रोजच्या व्हिडिओबद्दलचा सूचना मिळतील. आणि हो, हे दिव्य ज्ञान फक्त स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की लाईक आणि शेअर करा. चला तर मग, आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा दीप असाच तेवत ठेवूया.